कोकणातील होळी, ज्याला स्थानिक भाषेत शिमगा असे म्हणतात, हा सण म्हणजे केवळ रंगांचा खेळ नसून ती एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे. कोकणी माणसासाठी शिमगा हा दिवाळीपेक्षाही मोठा उत्सव असतो. गावाच्या मुख्य ठिकाणी होळी पेटवली जाते, ज्याला होम म्हणतात. यामध्ये एरंड्याचे झाड मध्यभागी रोवले जाते. लोक या अग्नीत नारळ अर्पण करतात आणि पूजा करतात. विशेषतः कोकणात शिमगा म्हणजे चाकरमान्यांसाठी आपल्या गावी परतण्याची आणि मातीशी जोडले जाण्याची एक महत्त्वाची वेळ असते. यासाठीच मी आदित्य वैराग आपल्याला दिव्यागमधील शिमगा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, तुम्हाला कोकणातील पारंपरिक होळी आज बघायला भेटणार आहे. आज आपण दिवसभर ब्लॉग चालूच ठेवणार आहात, कारण आत्ता दुपारी आणि संध्याकाळी बघू शकता होळीची काय तयारी केली जाते ती, आणि उद्या धुलवट, हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, असंच तुम्ही पुढे बघत राहा. माझ्यासोबत आहे रोहित काताले, आपला मित्र. आणि हा मित्रांनो बघू शकताय, आपण इथून हलकुंड आणत आहात. आणि हा आपला समीर दादा नावले, एक नंबर. असा कर मग. मित्रांनो बघू शकता किती इथे डिंगले आहेत आपल्याला. हे बघा, डिंगले आहेत भरपूर. बघू शकते मुंबईवरून आलेला आहे राजेश पाकडे आणि साहिल बांद्रे, एक नंबर. खास यंदा होळीसाठी आलेले आहेत. गेले हा दरवर्षी असतो. गावकरी आहे, आपण गावकरी आहात. आणि हा रोहित काताले. मित्रांनो बघू शकताय, माझा मित्र आज होळीसाठी गावाला आलेला आहे. भावा, कसा वाटतंय गावाला येऊन? हा, इकडे होळीसाठी किती मेहनत केलीस? काय भरलेली आहे ना आपली गाडी. काय ट्रॅक्टर? चहा पियाची आहे काय? जा तिथं चहा जा. बघू शकताय, एवढा हलकुंड आपल्याला न्यायचा आहे. पारंपरिक पद्धतीने आपण हलकुंड आणायला जातो. बघू शकता तुम्ही, रुपेश शेठ मुजराने आलेले आणि स्वप्नील शेठ पाटे. वरती बघू शकताय, इथे आपण पहिले पोहायचो. आता कोण दिसत पण नाही लहान पोरं पोहताना. काय रे, इथं पोहायला कोण कोण यायचा? तर मित्रांनो, होळी ही कोकणातील पारंपरिक सण आहे हा.
तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही आपला होम कसा नाचवत आणत आहेत. तर मित्रांनो आत्ता तर जवळपास आपला होम रनिंग झालेला आहे आणि लास्टला तुम्हाला मी होलीची पण व्हिडिओ दाखवतो. रात्री येणार आहेस काय? कुठं? अच्छा मुंग्या डसलेल्या आहेत ना रे. काय चावलंय? मुंग्या चावल्या. काय बोलतोय? तर मित्रांनो बघू शकते कोकणातील होली कशा प्रकारे साजरी केली जाते ती मी तुम्हाला आपल्या व्लॉगमधून दाखवणार आहे. हा बघू शकता विवेक वैराग व्लॉगर IQ गेमर. इकडनं आलेली आहे लाल परी. स्वप्नील काय बोलतोय? काय नाही, काय करतोय? काय नाही बाय. होलीला आलायस ना? होली लावतो.
लागले. मित्रांनो पारंपरिक पद्धतीचं लेझिम बघू शकता तुम्ही. आणि हे इथं आपले मित्रमंडळी
आपले मित्र मंडळी. भाई साहिल आपल्याला भेटायला MP वरून आलेला आहे. धन्यवाद साहिल भाई. आणि गावाची परंपरा जपण्यासाठी आलेला आहे. आणि अनिकेत इथं सज्ज झालेला आहे की नारळ काढायचे होलीतून. आज किती काढायचे आहेत? 20 हा चालेल. गेल्या वर्षी आपण किती 10 काढलेत? 15. रेकॉर्ड बोल केलं. हा तोच बोलते. भावेश आज किती काढणार नारळ? मला एक काढू दे फक्त बस. चला तर बघूया. आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो होलीतून नारळ काढता. आपल्याला नारळ काढायचे ते एक पण नारळ भेटत नाही. आणि इथं भरपूर हे लागतंय, धग लागतंय. तर मित्रांनो बघू शकता भावेशनी एक नारळ काढलेला आहे होलीमधून. आपला एक होता बस झाला. ए भाई इथं खायचं आपल्याला. प्रसादीसाठी आता काढतो ना तुझ्यासाठी चार. अरे काढलेला आहे हा, कोणाला देतेस मग? घरी देतो ना प्रसादीला. तुझ्या इथे. आणि बघू शकता अशा प्रकारे दुसरा पण नारळ आलेला आहे. तो ठेवतो अरे तो गेला आहे हा. एक फक्त हे झाला. पार्सलला माझ्या घरी ठेव. परामा कुठं आहे? हो तो समोर. तेवळ कुठं आहे? हो समोर हिरवी टी-शर्ट. काय? हे भाव्या घे. काय मारलं हा कितवा? तिसरा चौथा नारळ कितवा आहे? पाचवा, सहावा आहे का? हातात धर, हातात धर, हातात धर, हातात धर. मग गरम असणारच ना. ए भावेश त्यांना हे दे त्यातला. आणि अनिकेत 15 काढणार होता. हा काढून बस केला. बस ना. तू किती काढले? तू तर नाही काढणार. ए किती नारळ आले रे? 6. बरोबर बोललो 6. 10 बस ना. यंदासाठी अनिकेतने 10 नारळ काढलेले आहेत प्रसादीसाठी. चप्पल बिप्पल पण आले वाटतं. गरम असं. गवाड्यातून न्यायचं नाही हो. 11वा नारळ बघू शकताय. वाटून खाण्याची मजाच वेगळी आहे. हा किती नारळ काढले तू? मी 2. 2च? बस. तुम्ही किती नारळ काढले? 2च. सुधुनी 4 काढला नारळ. 0 काय बोलतय? ए तात्या नारळ काढता. जाम गरम लागतं. तर मित्रांनो नारळ काढत आहेत आपल्या इथं. आणि बघू शकता भाव्या काढशील ना? चले भावेश दुसरे 3 आहेत बस. चला चला बाय बाय. तर मित्रांनो चला अशा प्रकारे आपला ब्लॉग स्टॉप झालेला आहे. आणि आपले मित्रमंडळी पण आता झोपायला चालले. अरे झोपायला जात आहे ना. तर चला मित्रांनो बाय बाय.